30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका। राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका। जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक। जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार। जरांगेंचं उपोषण म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट। स्वतःला त्रास करून घेत असल्यास जरांगेंना ताब्यात घ्या। गुणरत्न सदावर्तेंची मागणी। जरांगे भावनिक वातावरण तयार करत असल्याचा आरोप। जरांगेंचं आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचं अज्ञान। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी, हाकेंचा हल्ला। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका। नाशिकात ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरात सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2 वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन। राज्य सरकारनं वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात। वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल। जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा ढिसाळ कारभार। डिझेल अभावी रुग्णवाहिका नाकारल्यानं गर्भवतीच्या बाळाचा पोटात मृत्यू झाल्याचा आरोप, तर चालक सुट्टीवर असल्यानं रुग्णवाहिका नाकारली। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं अजब स्पष्टीकरण। कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये 55 रेडे कापून सत्तेत आलेले सरकार कुर्बानीला विरोध करतंय। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघावं, शिरसाटांचं प्रत्युत्तर। ठाण्यात बहुजन विकास आघाडीची भाजपा नेत्यांसोबत खलबत। विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत। शिवसेनेकडून क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार असताना भाजप राजीव पाटलांच्या पाठीशी असल्याची चर्चा। विधान परिषद निवडणुकीत मवियामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांकडून स्थानिक नेतृत्वाकडे एबी फॉर्म रवाना। सोलापूर, यवतमाळसह 8 जागांसाठी काँग्रेसकडून एबी फॉर्मचं वाटप। नीट फेरपरीक्षेसाठी लष्कर आणि वायुदलाची मदत। 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय। देशाचं सैन्य आता नीट परीक्षेचं पेपर पोहोचवणार। नीट प्रकरणातील आरोपी तेजस शहाच्या आर्थिक व्यवहाराची सीबीआय चौकशी। मनीषा हवालदारकडून कुणासाठी प्रश्न घेतले। तेजसच्या मोबाईलची तपासणी होणार। तेजसवर फिजिक्सचे प्रश्न फॉरवर्ड केल्याचा संशय, सूत्रांची माहिती। पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी भागात 48 तासात 8 जणांचा मृत्यू। विविध कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती। दापोडी पोलिसांकडून तपास सुरू। वर्धा जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा। काही ठिकाणी झाडांची पडझड, घराचं छत उडालं। विद्युत तारा तुटल्यानं अनेक भागात वीज पुरवठा खंडित, तर अमरावतीच्या ग्रामीण भागात गारपिटीसह पावसाची हजेरी।